नमस्कार मंडळी. असं म्हणतात हसण्यामुळे आयुष्य वाढतं आणि म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत तुमची लाईफलाईन वाढवणारी हेल्पलाईन, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सिच्युएशनला विनोदाचा तडका देऊन क्षणात हास्याचे मनोरे उभे करणाऱ्या गावच्या इनामदारांचं आणि त्यांच्या गावकऱ्यांचं. त्याचबरोबरीनं स्वागत आहे मंचावरच्या सॉलिड पंचेसना सुपर सॉलिड दाद देणाऱ्या आपल्या सरपंचांचं, अर्थात आपुलकीच्या हास्याचं माहेरघर अलकाताई कुबल आठले. नमस्कार. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, विनोदाच्या या नव्या हंगामात तुम्हाला हसून हसून बेजार करण्यासाठी आपले सगळे विनोदवीर तयार आहेत. पण त्यांच्या उत्साहाच्या लाटांना आली आहे टेन्शनची भरती, कारण या आठवड्यात असणार आहे एलिमिनेशनची ओहोटी. येस, तुम्ही बरोबर ऐकलत. या आठवड्यात डेफिनेटली एलिमिनेशन होणार आहे. पण टेन्शनचं काहीच कारण नाही, कारण एलिमिनेशनमुळे लाफ्टरचं, कॉमेडीचं सेलिब्रेशन अजिबात कमी होणार नाहीये. चला तर मंडळी, बघूया या आठवड्यात कोण पडतंय कोणावर भारी, कोणाला मिळतोय निरोपाचा नारळ आणि कोण मिरवतोय जहागीरदारी. चला तर मग सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, एरवी पंच टाकून लाफ्टर कमावणारे विनोदवीर आत्ता इथे एकमेकांना खराखुरा पंच मारणार आहेत. कारण आता इथे मराठमोळा गुज्जूभाई कुलदीप आणि दाढीवाला बाबा विपुल काळे यांच्यात रंगणार आहे बॉक्सिंगची फाईट. आणि सोबतीला असणार आहे कॉमेडीतला माईक टायसन प्रसाद खांडेकर. जोरदार टाळ्यांनी तिघांचं स्वागत करूया. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे MHJ बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये. ज्याचं प्राइज आहे रोख रुपये 1 लाख. ओ माय गॉड, 1 लाख. ओ नो. आता जराही वेळ न दवडता मी लगेच स्पर्धकांना इथे आमंत्रित करतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विपुल पाळे याचं. एकदा जोरदार टाळ्या विपुल पाळे याच्यासाठी. एक्सक्यूज मी, एक मिनिट. माझं नाव विपुल काळे. हां, तुम्ही काहीतरी गडबड करताय. तुम्ही पच्या जागी क लावताय. ओके, आय एम द रेफरी. मला नियम नको शिकवस, कळलं? अहो, हा नियम नाहीये, हे नाव आहे माझं. ओके, ठीक आहे, फाईन. ओके ओके ओके. बोलूया दुसऱ्या स्पर्धकाला. जोरदार टाळ्या गुरदीप कौर याच्यासाठी. कम ऑन. ओ नो, कुलदीप कौर यांना कावीळ झालेली दिसते. हो, तुझं स्वागत आहे कुलदीप कौर. तुमचं काहीतरी गडबडते हो. कुलदीप कौर नाही, कुलदीप गोर. तुम्ही डायरेक्ट गुजरातवरून पंजाबला पाठवलं मला. गोर गोर गोर, GOR गोर. यस. ओ माय गॉड. गोर म्हणजे कुठचे तुम्ही? सुरत न छू. सूरत? या. गुजरात में सूरत? सूरत में क्या? बारडोली. इन्हें माने बारडोली? बारडोली में क्या? बारडोली आपली પેલી ખીચડીની દુકાન ત્યાં. શું વાત કરે છે? ખીચડીના દુકાન પાસે. હવે આ નથી કહેતો કે જે અંબે અપાર્ટમેન્ટમાં રહે છે. હા, ગ્રાઉન્ડ ફ્લોર અમારું જ છે. એની માને. તું હિરેનના દીકરો છે? હવે હિરેન મારો સગ્ગો બાપ. અરે ગાંડા, હું તારા માસાજી છું. માસાજી. શું વાત કરો છો? ભાઈ ભાઈ, એ હાલો હાલો. એ હાલો. એ હાલો. એ હાલો. ए हॅलो, ए हॅलो हॅलो. ए हालो. ए हालो हालो. हाल. તું શું કામ હાલો હાલો કરે છે? તું ગુજરાતી છે? नाही नाही. तू मराठी छे ना? तो तू आके आवाज कुणाचा? अरे हालो. एक मिनिट थांबा. इकडे इकडे. तुम्ही याला ओळखता? जो अरे मासाच्या मला मासा सक्का मासा. ए हालो. हे चुकीचं. एक मिनिट थांबा. हे काय?
रेफरी याला कसं काय ओळखतात? एक मिनिट, मी आयोजकांकडे कंप्लेंट करणार आहे. जाकर हॅलो हॅलो हॅलो, इथे कोणी आहे का? ए हॅलो 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 इकडे हॅलो. मीच आयोजक आहे, बोल काय आलं? त्याला काय अर्थ हो? हे नाही चालणार असं. तुम्ही कसं काय? नाही पटत आहे? नाही. तू जाऊ शकतोस. अँड द विनर इज मला मान्य आहे, मॅच खेळायला रेडी आहे मी. 1 लाख रुपये जिंकायचं मला. हे काय खेळणार ना? ओके ओके फाईन. मासा मला डर लागायचे, मासा मारे ना. डरी नत बेटा, डरी मत. मक्कम कॉन्फिडन्स साथ खाली उभा राहायचो. ओके गुजरातीचे गुजराती त्याने पंच मारवानी जरूरत नव्हती. आवाज चढाने बात कीजिए खाली. ओके ओके गुजरातीचे. ओ रेफरी, हे असं गुजरातीत नाही बोलायचं, इथे मराठीत बोलायचं. प्लीज प्लीज मला शहाणपणा शिकू नको. मी रेफरी आहे, कळलं? माझं नियम आहे तिकडे, तू मला नको शिकवस. अरे काय? रेडी आहे तुम्ही? हा रेडी. आपण मॅचला सुरुवात करूया. मी रेडी. मी पुन्हा एकदा ओळख करून देतो. विजेते पदाचे प्रबळ दावेदार कुलदीप गौर आणि जे आता कुत्र्यासारखे मार खाणार आहेत असे विपुल काळे. एक मिनिट, काय हे काय बोलताय तुम्ही? माझा कॉन्फिडन्स जातो. हे असं नका बोलू यार. कॉन्फिडन्स गेला. मग मानसिक खच्चीकरण झालं. मानसिक खच्चीकरण झाल्यामुळे विपुल काळे शो सोडतायत. अँड द विनर इज कुलदीप गौर. मी बोललो का? आता मॅच कशी बघू तू सांग. नाही. मॅच कशी बघू मी आता? मला चष्मा द्या, मी मॅच बघायची आहे. मला चष्मा द्या. मी देतो. हे घे. मासा शांत, मासा हे घे आपलं. मासा शांत. रेडी आहात? मी रेडी आहे. Okay, चलो स्टार्ट. मी रेडी आहे. मी रेडी. कम कॉन्फिडेंस ने साथ तू विनर हूं छू ना. रेडी रेडी. ओके ओके. 1 2 and hold मला खात झाली आहे. होल्ड. अरे यार, हे काय कारण आहे? 1 2 3 मार. काय कारण आहे दादा? सॉरी सॉरी सॉरी. तुम्ही काय केलं आता? काय केलं? माझा मारी नको म्हणे. मारी तुम्ही नको. काय केलं? काय केलं? माझं लक्ष नसताना कसं काय काउंटिंग देता तुम्ही? हे काय केलं तुम्ही? हा मग हा हा काय म्हणजे मी हे बघत होतो. तू अलर्ट आहेस की नाही? अरे हे काय बघणं आहे? खेळाडू आहेस ना, मग? रिंगणात अलर्ट असणं गरजेचं आहे. वा रे, म्हणजे तू तयार असलं तेव्हा मी 1 2 3 बोलायचं. वा रे वा. हे तुम्ही मुद्दाम करता. याला काय अर्थ आहे? हे मुद्दाम करता. मी तिकडे बघत होतो यार. मॅच सुरू करा यार. ओके ओके चलो स्टॉप. 1 सेकंड. तुम्ही हात मिळवले? नाही. अरे काय यार, रूल आहे हा. आधी हात मिळवणं गरजेचं असतं. माझ्यावर काय ओरडता? तुमचं काम आहे. माझं मी ते सांगितलं नाही. चलो हात मिळवा. हा कुलदीप. ओके ओके. या मार 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 अरे याला काय अर्थ आहे यार? तुम्ही आता डायरेक्ट मदत करता यार त्याला. हे काय? तुम्ही मारलं मला. तुम्ही हात कसं पकडले माझे? मी बघत होतो. काय? हे बघत होतो मी. काय बघत होते यार? अलर्ट आहेस का परत बघत होतो. कोणती पद्धत आहे ही? कोणती पद्धत आहे चेक करायची? ओके फाईन. आता रेडी आहे? मी रेडी आहे ना. कधीचा रेडी? तुम्ही स्वतःला विचारा. मी रेडी. आपण स्टार्ट करूया. ओके स्टार्ट. माझा मामू मक्कम कॉन्फिडन्स. रेडी. 1 2 3 स्टार्ट. कम ऑन. येस येस. मी नाही सॉरी सॉरी. माझा तुम्ही काय केलं आता? काय केलं? तुम्ही काय केलं आता? काय केलं? तुम्ही का मारलं मला? मग तू का माझ्या पुतण्याला मारलं? अरे कोणती मॅच आहे ही? अरे कुठून आणलं याला? अरे बाबा, ही मॅच मी त्यालाच मारणार ना रे. काय चाललंय? हे बघ, मी नाही मारला. मी टच पण नाही केलं. मी बघितलं तुम्ही मारलं मला. ह्याचा हात होता, ह्याचे ग्लोव्ज होते. मी नाही टच केला. तुम्ही मला मारलं. मी बघितलं. मॅच सुरू करा. तू ये. ब्रेक ब्रेक ब्रेक. का ब्रेक? ब्रेक मला कंटाळा आला. मला ब्रेक. अरे हे कोणतं कारण आहे यार? ब्रेक ब्रेक ब्रेक. माझा करायचे શું કરે છે? અરે કા માર ખાજે. पण राक्षसने जेम धपाधप चालू થઈ જાય છે. उभं નથી રહેતો. आता ऐक माझं. मी काय सांगतो ते शांतपणे ऐक. आता मॅच सुरू झाली की अख्ख्या रिंगणावर गोल गोल मासा गुजरातीમાં વાત કરો ને.
तुला नाही कळलं तरी चालेल, त्यांना कळलं पाहिजे. गिजराती गप्पा बस जरा. हे बघ, मॅच चालू झाली की अख्खा रिंगणभर पळ पळ पळ. त्याला दमव, मी मध्येच पाय घालीन, त्याला पाडीन, मग तू वरती तर घपा बघ, तू विनर. ओके, रेडी चल. हा चल, हे 1 2 3 चलते. चल 1 2 3 चल स्टार्ट. चलो जल्दी हे घे चल. रेडी 1 2 3 स्टार्ट. कम ऑन. येस बरोबर आहे. कम ऑन, पकडा मासा. कम ऑन. अरे मासा पकडा. कम ऑन. अरे मासा. कम ऑन. अरे भाडा लागलं बाबा, लागलं. अरे लागलं विचार, मार त्याला, मार लवकर. ना डिकरा काउंटिंग बाकीचे डिकरा. 1 2 3 4 8 9. कोणतं काउंटिंग आहे यार? काय हे कोणतं काउंटिंग आहे? कोणतं इकडे काय? 4 नंतर डायरेक्ट 8. 5 6 7 कुठे आहे? काय 5 6 7 कुठे? ते बघा, तुम्हाला त्याला जिंकवायचं ना तर सरळ सांगा. हो, मला का बोलवलंय, मला का उभं केलंय? यार मला माहिती नव्हतं तू एवढा अंडरस्टँडिंग आहेस. ग्रेट यार, ग्रेट. अँड द विनर इज मी रागात बोललो यार. मी चिडून बोललो. तुम्हाला कळतं का? शब्दात पकडू नका. मी बोललो म्हणून लगेच डिक्लेअर नाही करायचा. तुम्ही मॅच सुरू करा यार. ओके, म्हणजे तुम्ही इरिटेट करताय मला. फाईन. ओके, लेट्स स्टार्ट. रेडी? हे हातातलं. हा, ओके स्टार्ट. ओके रेडी, कम ऑन. हे मासा मारायचे. मारायचे म्हणे. सोड. मार लवकर, मार लवकर, मार. अरे मार ना. अरे लवकर मार. काय तो चावला मला. हो काय हा चावला मला इथे. कुठे चावला? अरे हा चावला ना, जवळ जेवला. कुलदीप तू बटक्यू भरायचे कौतुक करताय. अहो चावलाय, मॅच मध्ये अलाउड नाहीये. तो चावला मला. तू का मारलंस मला? तू डोक्यावर पडलाय का रे? त्याला कुठून आणलाय यांनी? कोण आहे बाबा? अरे मॅच सुरू आहे ना, तुला नाही मारणार तर याला मारणार का? रेफरीला धमकी देतोस? मी बोल. इनफ. रेड कार्ड आउट. अरे कुठून आले तुम्ही दोघे? फुटबॉल खेळतोय का आपण? हा रेड कार्ड काय देताय तुम्ही? इनफ इज इनफ. तुम्ही याला उभा करा, मी तुम्हाला मॅच मध्ये उत्तर देतो. चला उभा करा. ओके फाईन. चलो रेडी. ओके 1 2 3 and start. Come on. कुलदीप राईटला. कुलदीप राईटला. ए कुलदीप उठने. ए डिकरा उठने. ए कुलदीप काउंटिंग सुरू करा. अरे लागलंय त्याला. लागलं काय? काउंटिंग सुरू करा. काय काउंट? काय पहिला नंबर का? 1 2 3 बोला. मॅचचा नियम आहे, बोला. 1 एक कुलदीप उठने. 2 अरे या स्पीडनं तो म्हातारा होईल. नीट घ्या ना काउंटिंग. काय चाललंय तुमचं? आय एम रेफरी. तू मला नको शिकवस. कळलं? मी शिकवत नाहीये, पण तुम्ही नियम मोडताय. नीट काउंटिंग घ्या. मला डिस्टर्ब नको करूस. कुठे हो तुम्ही? हा 1 2 1 3 पर्यंत झालंय ना? 3 पर्यंत झालं ना? पुढे घ्या ना यार. परत 1 पासून कसा घेता तुम्ही? तू मला डिस्टर्ब नको करू. डिस्टर्ब नाही करत तुम्ही. सॉरी, मी डिस्टर्ब. तुम्ही घ्या, तुम्ही परत घ्या. -3. तुम्ही मुद्दाम करताय ना, हे खरं सांगा ना. काय आता घेतो ना काउंटिंग? अहो असं 13 पर्यंत जाईल. 10 काउंट घ्यायचे असतात. घ्या ना. मग कुठून चालू करायचं तू सांग. 1 पासून चालू करा. ओके फाईन. 1 पासून. 1. एक कुलदीप उठणे यार. 1.5. ए भावा उठ रे. ए भावा उठा. तुला हरू देणार ना. सॉरी. सॉरी. नाही ना उठ.
ब्रेक घ्या चला आराम करू ब्रेक घ्या यार घेऊया ब्रेक ब्रेक काय करतोय तू करायचे गांडा तू करायचे हा आता हारला असतास तू चालेल मला मी हरलो तरी चालेल मला नाही ठेलायचं तो मालतो खूप लास्ट ऑप्शन आहे हे बघ मी यानं रुमाल आणलाय रुमाल याच्यावर ना गुंगीचं औषध टाकलंय मी त्याला झोपवतो तू लगेच वरती जा घपाघप मार ओके तू विनर रेडी चालेल तुम्ही सांगाल तलतो पण तो मालतो लागतात मालतो तू असं का बोलतोयस माझी जीभ तुटली आहे हात बघा थुकला बघा थुकला उभा राहा रेडी आहेस यार रेफरीच काहीतरी करावं लागणार आहे ओ ब्रेक झाला चला आणा ये रेडी मी रेडी कमो मी फक्त ना त्याच्या तोंडावर हे रुमाल लावतो तो पडेल मला लगेच कर हा चला रेडी 1 2 and 3 सॉरी तू मला का मारलं तू चुकून लागलं सॉरी चुक हे रक्त येत कमो तू जिंकलास मी हरलो हे बघ हालो पॉवरफुल परफॉर्मन्स. विचारा सरपंचांना की त्यांना ही बॉक्सिंगची मॅच कशी वाटली. अलकाताई फुल ऑन परफॉर्मन्स. खरंच एवढा सुंदर. हा रेफरी आणि हा गुजरातचा प्लेअर कुठून पकडून आणलेत कोणास ठाऊक. एवढी धमाल. जिभेचा तुकडा तुटलाय आणि जे काय आहे ना एंटरटेनमेंट, फुल एंटरटेनमेंट. मस्त मस्त. 11.5 गुण मिळालेत. क्या बात है प्रसाद दादा. ही कुठे असते अशी मॅच. हे असे प्लेयर आहे, असे रेफरी आणि बॉक्सिंगच्या रिंगणामध्ये ही अशी सुंदर युवती कुठे बघायला मिळतात. थँक्यू. आणि मला वाटतं ॲक्च्युअल फाईट म्हणून जेवढे पंचेस मारले त्यापेक्षा जास्त पंचेस स्किट म्हणून होते, त्यामुळे जास्त एन्जॉय करता आलं. व्हेरी वेल डन. लवली. हाय 11 गुण मिळालेले आहेत. ऑल द बेस्ट. मंडळी आता तुमच्या समोर येत आहेत हास्य खुर्दचे इनामदार, कॉमेडीच्या मार्केटमधले सगळ्यात मोठे भांडवलदार विशाखा सुभेदार आणि अंशुमन विचारे. हॅलो. हा अगं पोहोचलो मी दवाखान्यात. हो पोहोचलो. हे काय जस्ट खुर्चीवर बसतोय. हा अगं असं काय बोलतेस. नाही मला सांग, समजा लोकलमध्ये पॅसेंजर नसतील तर मोटर म्हणून घरी बसून राहतो का. तसंच डॉक्टरचं आहे. म्हणजे क्लिनिकमध्ये पेशंट नसले तरी डॉक्टरला दवाखान्यात यावंच लागतं. पण तुला सांगतो माझा 6th सेन्स सांगतोय आज एक तरी पेशंट येणार म्हणजे येणार. डॉक्टर आवाजाला पेशंट आला वाटतं. फोन ठेव. ये काय 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 होतंय तुला. डॉक्टर मला ना मळमळत आहे आणि ना उलटी झाल्यासारखं खूप वाटतं आणि पोटात दुखतं. नारायणा परमेश्वरा नारायणा. खरं म्हणजे एक पेशंट मागितले होते 2-2 मिळाले. लॉटरी लागली. या आजी या आजी जरा बसू. बसा. कसं आहे माहिती आजी, जरा 2 मिनिटं बसा. मी ह्याला चेक करतो मग तुम्हाला चेक करतो. नाही अहो डॉक्टर तुमचं चालू द्या बरं का. म्हणजे तुम्ही निवांत चेक करा. मी तुमच्याकडे नाही आलेले. बाजूला देऊळ आहे ना, तर देवळात आले होते. तिथे खूप गर्दी होती. पाय दुखायला लागले. म्हटलं कुठेतरी बूट टेकूया म्हणून मी इथे टेकायला आले. चालेल ना. अरे हरकत नाही. असं काय करता. बसा तुम्ही बसा. मी याला चेक करतो.
तू बरकत होऊ दे बरं का तुमच्या धंद्यात. धंदा काय, मी भाजी विकायला नाही बसलोय हो, अगं बाई, sorry. मी डॉक्टर आहे हो. धंदा बिंदा काय बोलताय? सॉरी असं चालू दे बस चालू बस. दे. हा बोला, काय होतंय? हा डॉक्टर, मला ना खूप मळमळत आहे आणि ना सतत छातीत जळजळ पण होते रोज. जागरण हो, जागरण. ही हल्लीची पोरं ना सतत रात्रीची जागरण करतात. वेळेवर काही खायचं नाही, प्यायचं नाही, गेमा खेळत बसायच्या. रात्र रात्र आपली जाते अशी उलटून. ऍसिडिटी होते, नाहीतर काय बाळा, ऍसिडिटी झाली आई घे एक थोडीशी जिऱ्याची पूड घे, ती अशी चांगली बारीक करून घे. हा, आणि मग ती की नाही त्याच्यात थोडस असं पुदिना टाक. पुदिना टाकला असता तो वाटून 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 घे आणि ग्लासभर पाण्यामध्ये थोडस गड 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 पिऊन टाकी. ऍसिडिटी गायब. क्या बात आहे, क्या बात आहे. गायब. मानलं अजय तुम्हाला. पिऊन टाक. मानलं, मानलं. गायब. ऍसिडिटी. अननस. आणि एक काम कर, नाही तर सरळ सोपा मार, अननस खाऊन टाक. आजी, अननस खाल्लं तर हे सगळं लगेच बरं होईल? ओ म्हणजे मी अननस खातो, डॉक्टर येतो मी. अरे बेटा, असं काय आजी बोलले ना. बस 2 मिनिटं. असं काय करतोयस तू? अशी घाई करू नकोस. अरे अजून तुझे सगळे सिम्पटम्स मला कळलेले नाहीये. जास्त काय असेल तर काय करशील? नुसतं अननसन काय होत नाही, सगळ्या गोष्टी मला कळल्या पाहिजेत. बरोबर की नाही आजी? नाही, बरोबर आहे, बरोबर. डॉक्टर, डॉक्टरला सगळं कळलं बाई. बाबा भयंकर आजार झाले. सांग त्यांना काय काय होतं तुला. Thank you. हो ते तपास काय एकदा काय ते तपासलं पाहिजे. तपासून टाक. श्वास घे मोठ्यांनी. सांगतो मी, सांगतो. दीर्घ श्वास. खोकी काढ ना खोकी. आता काय उपयोग? काळजी करू नका, काळजी करू नका. जीभ दाखवा, जरा बाहेर काढ जीभ व्यवस्थित. आई आहे ग, पांढरी फटक झाले हो. अगदी पांढरी फटक झाले. अपचन झाले हो, अपचन. ही हल्लीची पोरं रस्त्यावर आबर खातात, अपचन होत. अपचन झालंय. एक काम कर तू, काय कर माहितीये का, घरी गेलास ना की जिऱ्याची पूड घे, थोडासा पुदिना, थोडासा आलं, असं सगळं घटून 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 एकत्र कर आणि त्याच्या गोळ्या गोळ्या गरळी ते खा, म्हणजे तुला बरं वाटेल बरं का. आजी, हे सगळं साहित्य ना घरी आहे, पण हे सगळं केल्यावर मला लगेच बरं वाटेल आजी. म्हणजे भारी आहेत आजी. अरे आमच्या लहानपणापासून हेच उपाय चालू आहेत काय डॉक्टर. म्हणजे काय, कसं आहे माहितीये का, घरगुती उपाय हे नेहमी लाभदायक असतात. पण कधी कधी छोटा आजार असा वाटतो ना, तो आतमध्ये गंभीर असू शकतो. त्यामुळे डॉक्टरकडून एकदा चेक करून घेतला ना की टेन्शन नाही. चेक करून घे बरं का. आजकाल ना खूप मोठे मोठे आजार झालेत बाबा. काही कोणाचा पत्ता लागत नाही. आता होतं माणूसांनी गेलं आलं काय असं होतं, काही सांगता येत नाही. चेक करून घे चेक कर. आणि काय मळमळतंय का मळमळतंय तुला? सतत. काय करायचं माहितीये का, अशी वेलची आहे ना ती दाताखाली ठेवायची. हो मळमळ. बस प्रवासात नाही का, बस प्रवासात वेलची ठेवणं चाल. बस कशाला, विमान प्रवासात सुद्धा वेलची ठेवायची दाताखाली, म्हणजे विमानाचं लागत नाही माहितीये का, मळमळ थांबते. सोपा उपाय तुला देऊ. ती विलायची दाताखाली खाल्ली की ती मळमळ थांबते लगेच. म्हणजे मी ठेवेन, उद्यापासून मी एक खिशात ठेवत आहे ना आजी. अरे तुला कशाला पाहिजे, इथे काश्मीराला यायला काय विमान लागत नाही तुला. नाही डॉक्टर, तसं नाही हो. या रस्त्यांवरच्या खड्ड्यांमधून प्रवास करतो ना, तो ऑलमोस्ट विमानाच्या टेक ऑफ आणि लँडिंगचाच फील येतो. म्हणून बोल खिशात एक विलायची असलेली बरी नाही का. बघा हुशार आहे. हो हुशार आहे, पण पोरगा आजारी आहे. मला चेक करायला पाहिजे. चेक करून घ्या. चेक करून व्यवस्थित जी बघू दे. करा. पांढरी झालेली आहे जी. हरकत नाही. मला सांग, ताप येतो का? ताप ताप येतो, संध्याकाळचा येतो आणि सकाळचा निघून जातो. बाई, माझ्या तापावर पण औषध सांगताय की काय? नाही मी कुठलं बाई औषध सांगणार. तेच म्हटलं मी. मला कुठलं एवढं तुमचं एवढं ज्ञान. नशीब. बाई तुम्ही एवढी डिग्री घेतली UPSC ची शिकून. UPSC नाही, MD डॉक्टर. आमचं कुठलं एवढं ज्ञान आहे नाही का. पण तरी तुला सांगू का, ताप आला ना तर सोपा उपाय आहे बरं का. तुळशी असते ना आपली, ती तुळशी घ्यायची, थोडस आलं घ्यायचं, थोडस मध घ्यायचं, असं रगडून 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 त्याच्या गोळ्या करायच्या आणि त्या अशा चघळायच्या थोड्या 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 थोड्या, ताप गायब. ते बरोबर आहे पण आजी, पण एवढं सगळं बनवायला वेळ कुठे असतो आजकाल? माझ्याकडे आहे ना
बनवायचं कशाला? ऑलरेडी तुमच्याकडे आहे ते बनवून. भारी आहे ते आजी. हे घे मी बनवून ठेवलेले आहे. घे काका या गोळ्या खा सगळं. मी काय म्हणतो आजी, अहो माझ्या दवाखान्यात तुम्ही कसली औषधं देता? औषध म्हणू नका हो डॉक्टर, औषध म्हणू नका. पुरं घेत नाही मी, मग गोळी म्हणावी गोळी. हे पटकन खाऊ खाऊ रे, खाऊ खाऊ. हे बघा काका, हे बघा खाल्लं की आजी मस्त चव याची, बरं वाटतं जरा. अरे गोळी म्हटलं की पोरांना आवडतं, पटकन खातात. पण कसं आहे माहिती आजी, आणि ताप तात्पुरता जाईल हो, पण परत आला तर काय करणार? मग ब्लड टेस्ट करावी लागेल, त्याशिवाय निदान कळतच नाही ना. आता ब्लड टेस्ट सुद्धा घरीच कशी करायची हे सांगताय की काय? प्रॅक्टिस घरी कशी करणार? तेच नशीब. माझ्याकडे कुठे आल्यात नळकांड्या वगैरे? नाही तुमच्यात कांड्या भरपूर आहेत, मला कळायला लागल्या आता. नाही माझ्याकडे फक्त जादूची काठी आहे, पूर्वजांनी दिलेली, फिरवायची. तुला सांगते, काळजी करू नको. ब्लड टेस्ट करून घे, बरोबर बोलता येते. इकडे नाकावर आपला लॅब आहे ना, लॅब, त्याच्याकडे जाणे. त्याला म्हणा RBC काउंट, CBC काउंट, PTO PTT AG आणि लिपिड प्रोफाईल करून घे आणि मला येऊन दाखव. तुम्हाला कशाला दाखव? मी काही ते मग कशाला बसलोय? तुम्हाला कशाला दाखव ना, न्याय नाही ते. मी तर कशाला बसलोय? म्हणजे हे बाबा, हे डॉक्टरांना दाखव म्हणजे झालं. डॉक्टरांना दाखव, ते सांगतील काय. आणि मलेरिया वगैरे झाला असेल त्याच्यावर पण औषध सांगू नका, तेवढं तरी माझ्यासाठी ठेवा. आजी सांगा सांगा सांगा, तुम्ही ते दिली ना गोळी, मला बरं वाटायला लागलं. तुमचे सगळे उपाय सांगून ठेवा, मला उपयोगाला येतील. ऐका ना, मी काय म्हणतो, हा माझा दवाखाना आहे, इथे मी प्रॅक्टिस करतो. तुम्ही माझ्या इथे येऊन स्वतःची औषधं कसली विकताय मला कळत नाही. हो डॉक्टर, तुम्ही थांबा ना. तुमच्या पोटात कशाला दुखतंय ते चांगलं माझ्या भल्याचं सांगतायत. ह्यांच्या अशा पोटात दुखण्यावर काही चाटण वगैरे काय असेल तर सांगा ना प्लीज यांना. मी काय म्हणतो माहितीये का, पोटशूळ उठलाय रे, पोटशूळ. पातळून खायचं म्हणजे लोकांवर जळणं थांबेल. पातेलवण नाही. ऐका ना, कसं आहे माहितीये, हा माझा दवाखाना आहे, मी ते भाडं भरतो, मी प्रॅक्टिस करतो. तुम्ही स्वतःची औषध देत चाला तर माझं कसं होणार सांगा बघू मला. चांगल्यासाठी म्हटलं. आणि मलेरिया झाला असेल ना, हे राजा, पारिजातकाची पानं आहेत ना, ती अशी पाण्यामध्ये उकळायची, असा अर्धा निम्न काढा करून टाकायचा आणि पटकन गळून टाकायचा. आता मलेरियाला पण सांगा, म्हणजे ते पण ठेवू नका माझ्यासाठी. तेच मलेरियाचंच औषध सांगितलं. काय रे, पायाला लागलं का? मी बघतोय मी बघतोय मी बघतोय. पोराचा पाय सुजलाय. मला बघू दे, मला बघू दे. उभं राहून तुमचं अंग सुजलंय, मी बघतोय ना इथे. मला बघू दे, ते मी बघण्यासाठी तिथे आहे. थांबा ना डॉक्टर, आजी ह्याच्यावर काय उपाय असेल तर सांग, खूप दुखतंय. हो अरे आहे ना, आहे. हे रक्तचंदन असतं ना, रक्तचंदनाची बाहुली आहे ना, ती घ्यायची आणि आंबे हळद वगैरे टाकू असे साणीवर असे फेरे घ्यायचे आणि असे लावायचे. आजी ते रक्तचंदन कुठे मिळेल मला? चंदन ते पण घेऊन फिरताय यांच्याकडे? भारी आहेत आजी, तू माझ्याकडे येऊन सगळं त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी घेतोय. एक मिनिट, ती तुला आता बाजारात पटकन मिळायची नाही. हे घे रक्तचंदन. अरे आता ती सहाणीवर अशी, अगं बाई सहाण. तेच म्हणतो मी, सहाण नाहीये, ह्या गोष्टी नाही होऊ शकत. ते घे जरा त्यांच्या गळ्यातलं. काय घ्यायचंय मला? ते घे जरा गळ्यातलं. अरे ए, तुम्हाला स्टेथोस्कोप आहे? स्टेथोस्कोप संपलाय आता, थांबा. अरे ऐक ना, मी काय म्हणतो, ऐका ना. काय उगाच कुठे काय सहाण म्हणून काही वाटेल ते काय वापरताय तुम्ही? वाटेल ते काय वापरताय? मी माझ्याकडे नवीन पेशंट आले. ये रे मित्र, ये इथे बस. काय होतंय सांग बघू मला. मलाच सांग फक्त, काय होतंय मला सांग. पोटात दुखते. भूक लागते का सारखी सारखी? काय बोलायचं नाही, काही बोलायचं नाही, मी इथे बसलोय. एक मिनिट, वेळी अवेळी डबा लागतो का तुम्हाला? हा म्हणजे जायवर लागतं का वेळी अवेळी? मुरम पण झाले तोंडावर. अगं बाई, डोळा पण सांगतोय, जंत झाले पोटात. आता जंतावर औषध द्या. मी ते कशाला बसलो दवाखाना मध्ये? तुम्ही सगळे जंतावर ह्याच्यावर त्याच्यावर औषध देत चाललेला, मी कशाला बसलो इथे? हो पण गुंटा आजीच्याच हाताने येतोय. काय सांगताय? आजीच्या हाताला गुण आहे? मग सांगतो काय, मगाशी मला आजीने एक गोळी दिली, मला पोटात दुखत लगेच बरं वाटायला लागलं. लय भारी आहेत आजी, एकदम बेस्ट उपाय सांगतात. आजी ह्यावर उपाय सांगा ना. मी सांगते. तोड बंद कर. आता चाटण फाटण काय दिसते बघ. काय चाललंय मग बघतोय मी. दवाखाना माझा, सगळ्या वस्तू माझ्या, तुझी प्रॅक्टिस चालू इकडे. फालतू कर तुम्ही ते तुझी काय फालतू. तुला जागा बसायला सगळे पसरायला लागेल. तू काय चाललंय काय तुझं? तू माझ्याकडे आलास ना, ते जायचं ना तिच्याकडे आधी. काय सांड म्हणून वापरते, सांड म्हणून. अरे देवा,
अरे डॉक्टरच्या डोक्यावर परिणाम काय परिणाम झाले ना माझ्या डोक्यावर? हे बघा तुम्ही एक काम करा कडुलिंबाचा पाला हा घ्या. पाला घेतो अंगाला गुंडळतो ही गाजरच डान्स करतो मोदी कडे मार क्या बात है. पण काही म्हणा, ईस्ट ऑफ वेस्ट, आजीचं बटवा इज दी बेस्ट. अर्थात हे जे सगळे उपचार इथे सांगितले सगळे विनोद निर्मितीसाठी केलेले होते, सगळे काल्पनिक आहेत, त्यामुळे तुम्ही घरी याचे अजिबात प्रयोग करू नका. पण तरी देखील मोठमोठे आहार तज्ज्ञ सांगतात की आजी आजोबा ज्या पद्धतीचं जीवन जगायचे ते फॉलो करा, कारण तेच अल्टिमेटली दी बेस्ट आहे. सुपर थॉट, सुपर कॉन्सेप्ट अँड सुपर एक्झिक्युशन. बघूया सरपंचांचं काय म्हणणं आहे. अलकाताई. विशाखा, काय बेरिंग होतं तुझं. सुपर्ब, कडक परफॉर्मन्स. अंशू, विशाखा धम्माल उडवून दिली, धम्माल. म्हणजे काय त्या आजीचं बेरिंग, आजीबाजीचा बटवा आपण ऐकतच आलो आहोत. आत्ताच प्राजक्ता म्हणाली होती आणि खरंच तू त्या बटव्यातनं एक एक गोष्ट काढत होती आणि एवढं अप्रतिम बेरिंग पकडलं होतं. अंशू लाजबाब, मला हक करायचं तुम्हाला. खूप मजा आली. प्रसादा. काय बोलू, म्हणजे बियॉन्ड वर्ड्स परफॉर्मन्स आहे. म्हणजे खरोखर शब्द नाहीत माझ्याकडे. अफलातून इतकी छोटीशी कॉन्सेप्ट होती पण ती इतकी भन्नाट फुलवलीत तुम्ही. लाजवाब. काय बेरिंग होतं विशाखा, कमाल, सिरियसली कमाल. म्हणजे आणि लिटरली असा टपकन बालपणात गेलो मी की ते खरोखर आजी असायची, तिच्या बटव्यात या सगळ्या गोष्टी असायच्या. या निमित्ताने यंग जनरेशनला रक्तचंदन म्हणजे काय हे सुद्धा आज कळलं असेल. तर तोही एलिमेंट फार महत्त्वाचा वाटतो मला. या मंचावरनं ती वस्तू पोचणं रसिकांपर्यंत, किंवा ते जे तू नुसके एक एक सांगत होतीस उपाय, फार लाजवाब. आणि ज्या क्षणी अंशू तू ते जे हे बेरिंग तू जे सुरू केलंस त्या क्षणापासून शेवटपर्यंत मी वाट बघतो की हा माणूस चिडतोय कधी. आणि ती उत्कंठा ताणून धरण्यात तू इतका कमालीचा यशस्वी झालास की म्हणजे क्या बात. वा वा. अफलातून. बने, ओंकार, मस्त, खूप मजा आली. आजीबाईंना एकच विनंती करायची, त्यांच्या बटव्यात एलिमिनेशनवर काही उपाय असेल तर त्यांनी सांगा. मंडळी, आता आपण एक इंटरव्ह्यू बघणार आहोत जो आपल्या समोर सादर करते या हंगामातली एक टॅलेंटेड जोडी, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि मुंबईचा गोंडस विनोदवीर तेजस. या 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 सावकाश आहे बाबा, या. आई आई, अगं तुझा इंटरव्ह्यू आहे का? माझा इंटरव्ह्यू आहे ना. कुठे आज चालीस? पुढे चल. या इथे या. इकडे या जरा बाबा, या इथे या. या. अगदीच दाराजवळ नको, इकडे. ऐक रे, मी काय म्हणते, नोकरी मिळाली पाहिजे बरं का आपल्याला. आपल्या बाबाचा दमा आहे हो, दमा. आणि आई हे खोटं करतायत. आई अरे कळतंय हे खोटं. थांब जरा खरं वाटेल असं करा हो. थांबा. काही जमत नाही या माणसाला, काही जमत नाही. सगळ्यांची मेली अतिशयोक्ती. काय हे बघा हो, तुम्ही काय करा, फक्त तोंड हलवा, मी आवाज काढते. चला. काय चाललंय अगं हे? अरे नोकरी मिळाली पाहिजे, लक्षात घे, ही नोकरी मिळाली पाहिजे. काही नाही तर आपल्या बापाला दमा हे सर्टिफिकेट त्यांच्या पुढ्यात मांड आणि नोकरी कापू. MBA केलंय मी. MBAचं सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. बाबांच्या अस्तमाचं सर्टिफिकेट कशाला दाखवायचं? कसं आहे, स्वतःच्या मेहनतीने जॉब मिळवायचा दम अंगात नसेल ना तर बापाचा दम पुढं करावं. किती खोटं कराल ओ बाबा. बास झालं. मी जाऊ का आता इंटरव्ह्यूला? पाया पड आधी, पाया पड. हो, आशीर्वाद द्या. आशीर्वाद द्या बाबा. कमी खोटं करा जरा. हा, चला या, बसा तुम्ही सोफ्यावर बसा. बेरिंग मे आय कम इन मॅम? या काय काम आहे? मॅम इंटरव्ह्यू साठी आलोय.
झाला का मग? हा अहो मॅम तुमच्याकडे आलोय इंटरव्ह्यू साठी सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून. माझ्याकडे आला ना माहिती. गंमत केली. बसा बसा. थँक्यू. शिक्षण फिक्शन काय? शिक्षण झालंय आता नॉन फिक्शन करतोय. हे माझी फाईल मॅम माझी फाईल. ग बाया इथं एवढ्या फायली दिसनात का तुला? आणखीन एक फाईल टाकली. थोबड दिलाय ना? सांग की मॅम मी फर्स्ट क्लास आहे MBA इन सेल्स अँड रिसर्च मॅनेजमेंट. कशाला ग बाई एवढं लांब लचक शिकता? म्हणजे शिग बाई 10वी पासची अट आहे. येतं का? मॅम हो MBA 10वी पेक्षा जास्तच आहे ते. तेच ते जास्त शिकूनच मग पुढे आमच्या डोक्याला ताप होतो. एक काम कर, तुला नाही जमायचंय जा. नाही मॅडम ऐका ना प्लीज असं करू नका. मला एक संधी द्या ना प्लीज. मला खूप गरज आहे. हे मी करून दाखवीन ना तुम्हाला. एखाद्या 10वी पास पेक्षा ना तुमच्या नक्कीच जास्त कामाला येईन मी मॅडम. कसं काय? मी माझं बुद्धिचातुर्य वापरून काम करीन ना मॅम. हो 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 काय सांगतो? हो कसं बोलतो तुम्ही? बसा इथं. आपण तुमची परीक्षा घेऊ. हो चालेल मॅम चालेल. एक प्रश्न विचारते त्याचं उत्तर द्यायचं बरोबर. चालेल मॅम विचारा. आता आपली जी MJ कंपनी आहे त्याच्या ज्या काही चीज आहेत त्या आपण कशा विकणार? मग त्यासाठी तुम्ही काय करणार? चालेल हे मला माहिती आहे. सी मॅम what happens ma'am, first of all we have to believe ma'am that our product is the best in the world ma'am, the best. Yes ma'am. After that comes the packaging ma'am. Packaging आपलं packaging खूप attractive असलं पाहिजे ma'am. We have to present it before the customers ma'am. Then comes the pricing ma'am. The pricing of the product has to be very very reasonable ma'am. याने काय होईल मॅम आपलं प्रोडक्ट ना खूप लोक विकत घेतील. आपण ह्या कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये खूप छान प्रकारे सर्वाइव्ह करू शकतो मॅम. सो मॅम फायनली दीज 3 थिंग्स, द प्राइसिंग, द पॅकेजिंग अँड द बिलीफ मॅम. या पिपाणीचं कसं पॅकेजिंग करणार? आणि हे टिकलीचं पॅकेट आधीच 5 रुपयाला विकतो आपण. अजून स्वस्तात म्हणजे फुकटात वाटायची का? गमत करतो माझी गमत. आणि हे फुगेचं पाकिट हे प्लास्टिक मध्ये नाही तर मग काही प्लाझ्माच्या TV मध्ये द्यायचं. सांग आणि कोणाशी कॉम्पिटिशन करता तुम्ही? ते लंडन अमेरिका तसलं नाही बाबा. या टिकल्या आता कपाळावर असले तर उद्या त्या आरशावर असतात. असं नसतं. बस आपली स्पर्धा आहे ना कसे आपली स्पर्धा 3च भागात. एक सेंट्रल, एक वेस्टर्न आणि एक हार्बर. त्याच्यात पण प्रत्येक ट्रेनचे 12 डबे. 12 डब्यांमध्ये तुमच्यासारखी 12 माणसं. त्यातला जो कोण बेस्ट करेल त्याचं मग पुढे काय का मॅम. हो पण हे काय हे विकायचंय हे ट्रेन मध्ये मी? हो मॅम हे नाही जमणार मला. MBA मी. आर यू किडिंग? काय मला नाही जमणार. सॉरी. नाही तुम्हाला म्हणजे वाटत पण नाही असं बघून. जा तुम्ही जा. हे कसं काय जमेल यार मला? हे MBA केलं यार मी. नोकरी मिळाली का? मिळाली नोकरी? नाही अगं इथे ना आई सगळं डेंजर आहे खूप. हे ना 10वी पास सुद्धा करू शकतो एखाद्या यांचं काम. मिळालीच नाही का नोकरी? आई हे खोटं करतायत ग. हे कळतंय. इकडे खोट आहे. हे राजा आपण ना खूप गरीब आहोत बरं का. आपल्याला ही नोकरी मिळाली पाहिजे. तुला जमणार आहे का नोकरी करायला? नाही तर मला सांग बरं का. मी अजूनही राबीन कष्ट करीन. पण याचा बोलण्यासाठी गोळ्या वगैरे आणि मी कष्ट करीन. तुला जमणार असेल तर सांग बाबा. असं असेल ना तर मी इथलं इथे उडी मारून थांबा. बाद झालं. उडी मारायला चाललेत मोठे. ते किती करताय आती? बाद झालं. एक तर दुसऱ्यांच्या स्किट मध्ये सगळे पंचच घेताय. बाद झालं. जातोय ना मी. आलोय ना इंटरव्ह्यू साठी तुमच्या बोलण्यावरून. बसा तुम्ही. जातोय मी. बसा. चल नोकरी मिळू दे. मॅडम बाय आले का परत तुम्ही? या मॅडम मी तयार आहे हे काम करायला. मला चालेल. उतरला वाटतं MBA चा माज. चालेल मॅम. मला सांगा ना काय करायचंय? बरं एक काम करू. तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारते. चालेल ना मॅम. चालेल. त्याचं उत्तर दिलं तर मग बघू आपण पुढं. चालेल मॅम. चालेल. आता समजा आता हा सगळा माल घेऊन
तुम्ही उभे दादरच्या स्टेशनवरती ब्रिजवर. हा हा, एका बाजूला आहे अंबरनाथ फास्ट लोकल, हा. दुसऱ्या बाजूला आहे मुलुंड स्लो लोकल. हा. तर तुम्ही कुठल्या लोकल मध्ये चढून आपला माल खपावणार? मुलुंड स्लो नाही जाईन मी. का? मुलुंड स्लो असल्यामुळे ना ती ट्रेन ना प्रत्येक स्टेशनवर थांबेल मॅम. प्रत्येक स्टेशनवर थांबल्यामुळे खूप जास्तीत जास्त लोक आपल्या ट्रेनमध्ये चढतील. जास्तीत जास्त लोक ट्रेनमध्ये चढल्यावर मी आपली प्रोडक्ट्स त्यांच्यासमोर प्रेझेंट करू शकीन मॅम. जितकी जास्त लोक तितकी जास्त विक्री मॅम. सो दिस थिंग्स गो लाईक दिस मॅम. कळतंय का? बिंडोक. एवढं सोपं असतं का ते? आता स्लो लोकल म्हणजे दर 2-2 मिनिटांनी ती थांबणार, 100 माणसं चढणार, उतरणार, उतरायच्या आधी त्यांच्या बॅगा घेणार. आता बॅगा घेण्याकडे लक्ष द्यायचं का तुझ्या मालाकडे लक्ष द्यायचं? नाही एवढं सोपं नसतं ते. नाही बरोबर आहे, हे करेक्ट बोलताय तुम्ही. उत्तर द्या, उत्तर. मी अंबरनाथ फास्टने जाईन मॅम. फास्ट लोकल मध्ये ना उभं राहायला जागा नसती. तू तुझा एक थैला घेऊन जाणार, ए नको एका कोणाच्या तरी धक्क्याने ते असं पडणार, सगळ्यात टिकल्या अशा डब्याभर आणणार. कुठल्या पुरुषाच्या इथं पाठीला लागली, गालाला लागली, पोटाला लागली, घरी बायका ते बघणार, त्यांची भांडणं होणार, घटस्फोट. अरे काही संसार तोडायचा आहे, काही धंदा करायचा नाही. बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे, हे करेक्ट बोलताय तुम्ही. हे पण आम्हाला आमच्या MBA मध्ये शिकवलं मॅम. द मार्केट प्लेस हॅज टू बी व्हेरी व्हेरी असं मी सांगतो हा मॅम. हो. मग काय मुलुंड स्लोने जातो मॅम मी. चालेल मला मुलुंड. परत मुलुंड काय? अंबरनाथच्या बायकांची काय वाकडे? त्यांच्या बायकांनी टिकला नाही लावायच्या, ते पिपाने नाही वाजवायच्या, पोरांनी फुगे नाही फुगवायचे का रे? पण मग काय करणं अपेक्षित आहे मॅम? तुला आता करूनच दाखवायला पाहिजे. असं नसतं ते. कसं असतं, अशी तयारी करून मग जायचं असतं डब्यामध्ये. आवाज की तरफ ध्यान दो, आवाज की तरफ ध्यान दो, इधर देखो भाई लोग, ये तुमके लिए लाए है टिकली का पैकेट. ये सीधा है, ऐसा तिरका है, चांदी का है, सोने का है, छोटा है, बड़ा है, सब तिरका है. ऐसा बिच्छू को टिकली है, सर्प को टिकली है मैडम. ये देखो सिर्फ 5 रुपए में, सिर्फ 5 रुपए में, 5 रुपए में 35 टिकली. 35 महीने का दिन कितना? 30, और ऊपर से 5 टिकली फ्री कंपनी की तरफ से. ऐसा, अरे देखो पीपानी, ये देखो ऐसा बचता पीपनी बच्चे को देने का. क्या होता, मियाँ बीबी के ना प्यार में ऐसा झंझट होता, 10 बाई 10 का घर में ऐसा सब होता, तो ये बच्चे को देने का और उसको बोलने का पीपनी बजा. और इधर बच्चा पीपनी बजाएगा, उधर प्यार करेगा. ऐसा प्यार का पीपनी, ये देखो, ये ऐसा, ये मैं जगह टिकली, ये मैं जगह पीपनी, ये ऐसा करने का काय? कराय घ्या आणि जा डब्यात जा. चालेल चला, जा डब्यात जा. हा. सुटली लोकल. चला. हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन, प्लीज सगळ्यांनी इकडे बघा. आमच्याकडे आहे MSJ कडनं आलेले काही प्रोडक्ट्स. MSJचे कंगवे आहेत आमच्याकडे. हे तुम्ही जर विकत घेतले तर तुमचे कधीच केस गळणार. हो, हे काय आहे? बाप का ट्रेन है किट्टे रे? अभी ट्रेन है, ऐसे होएगा. इतना चर्बी है ना तेरे को, तो प्लेन से जाने का. तेरा बाप का ट्रेन नहीं है इधर. आए बड़ा ऐसा से बीच में सामान रखे, ऊपर से बात करते. काल ले लो बाइंडर तो भाई अंडर है ना. चल. ओ भाई ओ, काय चाललंय? तुमच्या ऑफिस मध्ये होता पण आपण खरंच ट्रेन मध्ये होत का? असंच असतं ना तिकडं. तुम्हाला प्रॅक्टिस नको का? हे नाही शिकवत MBA ला, माहितीये मला. असं थैला कसं धरणार, साईडला पडणार नाही का तो? शास्त्र असतं ते, अनुभवानी जमतं हळूहळू. उगाच नाही मुंबईच्या डब्यावाल्यांना तिकडं मॅनेजमेंटची लेक्चर द्यायला बोलवत. त्यांच्यासारखं मॅनेजमेंट जगात कुठं नाहीये. सोपं वाटतं तुम्हाला सगळं. हे तुम्हाला शिकवलं नाही का कसं पकडायचं? हे असं साईडला नाही ठेवायचं, असं इथं ठेवायचं आणि उभं राहायचं असं, आणि मग विकायचं इकडं. कळलं का? काय जमायचं नाही वाटतं तुम्हाला. बघून तर काय दिसेना. जाऊ दे, हे 10वी पासवाल्यांचं काम आहे. जा तुम्ही. नाही मॅम ऐका ना, मला ना तुम्ही हे सगळं जे सांगितलं ना ते खरंच पटलंय. अहो, हे MBAच्या थिअरी लेक्चर्समध्ये आम्हाला नाही शिकायला मिळत तितकं तुम्ही हे मला प्रॅक्टिकली करून दाखवून शिकवलंय मॅम. मला हे सुद्धा शिकायचं मॅम, खरंच सांगतोय. मला चॅलेंज द्या, मी हा सगळा माल उद्याच्या उद्या तुम्हाला विकून दाखवीन मॅम. खरंच मी हा सगळा माल घेऊन जातो, तुम्हाला उद्याच्या उद्या विकून दाखवतो. जा. ऐ, हे 200 रुपये ठेव. जाताना रस्त्यात वडापाव खाऊन जा.
आणि कसं खाणार, कसं उभं राहणार? मॅम बॅग अशी 2 पायांच्या मध्ये ठेवून असा काढा. जा आता 9:42 लोकल येईल. जा जा पटकन जा पटकन जा पळ तिकडे जा. जाय लोक जाईल. हो मला वेळ नाही, नोकरी मिळाली. 9:42 ट्रेन आहे. चला चला येतो. वा वा, लय भारी. बघा सरपंचांचं काय म्हणणं आहे अलकाताई? सर्वात आधी समीर आणि विशाखाचा तडका सॉलिड होता, खासी का तडका. खूप मजा आली आणि दोघांचं टायमिंग होतं खोकल्याचं आणि तिने आवाज काढण्याचं अप्रतिम. आणि प्रियदर्शनी आजचं तुझं बेरिंग हेल काढणं अप्रतिम. म्हणजे असं वाटत होतं खरंच कधी ट्रेनमध्ये आपण जेव्हा प्रवास करत होतो आणि ते खरंच फेरीवाले यायचे या स्टाईलने विकणं वगैरे आणि त्याला शिकवणं, त्याचं मार्केटिंग करणं अप्रतिम होतं. मजा आली खरंच, फुल एंटरटेनमेंट. 10 गुण मिळालेले आहेत. प्रसाद दा. छान होती कॉन्सेप्ट, सादरीकरणही खूप छान होतं, कॅरेक्टर चांगलं पकडलं होतंस तू प्रियदर्शिनी. तेजस तुझी पण एनर्जी खूप छान होती. अजून थोडी फन असती तर जरा अजून मजा आली असती. विशेष करून कसं आहे की ज्या माणसांबरोबर तुम्हाला कामं करण्याची संधी मिळते त्या माणसांकडनं आपण सतत काहीतरी ओरबाडत राहिलं पाहिजे. शिकत हा शब्द पण छोटा वाटतो मला. एक लक्षात घ्या की मेन जेवणाची थाळी तुम्ही दोघं आहात, त्यात ते लोणच्यासारखे आहेत आणि लोणच्यानी भूक नाही भागली पाहिजे, मेन जेवणाने भूक भागली पाहिजे. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट गाईज. थँक्यू सो मच. विचारा सरपंचांना की त्यांना आजचा हा कॉमेडीचा मुकाबला कसा वाटला. अलकाताई? सगळी स्किट सुंदर होती. इवन आज विपुल आणि ह्याचं कुलदीपचं पण स्किट होतं की प्रसादच्या जोडीने फुल टाईमपास होता. हे एवढी एंटरटेनमेंट आणि प्रत्येकात आता ती प्रगती होत चालली. आठवड्यागणिक म्हणजे असं वाढत चाललं की असं वाटायला लागलं आता एलिमिनेशन नको, हे आहे तसं सुरू राहू दे असं वाटतं खरं तर. आणि प्राजक्ता, मी खरं तर आता महाराष्ट्रात आपलं शूट असलं तरी काहीतरी कार्यक्रमानिमित्त जाते, शूटनिमित्त जाते. मी आजच आता खरं तर एका दौऱ्याहून आत्ता आपल्या शूटला आले आणि मला आज एअरपोर्टला एवढ्या जवळजवळ 10 ते 15 जणी हाऊसवाईफचा एवढा छान प्रतिसाद मिळाला. प्रत्येकजण मला येऊन सांगत होता, प्रत्येक स्त्री की अरे वा खूप अलकाताई आम्ही बघतो महाराष्ट्राची हास्य जत्रा. एक तर मला एक बाई भेटली, ती प्रसाद बँगलोरला राहणारी होती, तरी ती म्हणाली मी सोनी मराठी बघते आणि मला हास्य जत्रा विशेष आवडतं. आणि म्हणाली दिवसभर आपण कामात असतो, आम्हाला टेन्शन्स असतात, पण ह्या कार्यक्रमाने आम्हाला रिलीफ मिळतो. ही केवढी मोठी कॉम्प्लिमेंट होती. खरंच सांगते, म्हणजे हे ॲक्च्युअल आज घडलं आणि मी तिथून या सेटवर आज आले. मला बरं वाटलं. मी आधी या शोला नाही म्हणत होते, पण मी पण खरंच इथे चिअरअप होऊन जाते. मला एक किस्सा सांगायचा आहे. एका व्यक्तीचा मला फोन आला एक काही दिवसांपूर्वी. मला त्यांचं नाव नाही सांगायचं, त्याचं कारण तुम्हाला नक्कीच कळेल आणि मला काय रिॲक्ट व्हावं ते कळेच ना. आणि ही अतिशयोक्ती वाटेल कदाचित, पण त्यांनी मला स्वतःहून फोन करून सांगितलं की मी आत्महत्या करायला गेलेलो होतो आणि मी हास्य जत्रेने मला बाहेर काढलेलं आहे. मी हास्य जत्रेचे एपिसोड्स बघितले आणि मी काही क्षण का होईना मी माझी दुःख सगळी विसरलो. आणि ही फॅक्ट आहे, याच्यात काहीही मी अतिशयोक्ती किंवा आपलं काही मोठं करायचं असं नाही आहे. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही प्लीज काळजी घ्या तुमची आणि हे असे विचार आणू नका. नाही याच्यापुढे येणारच नाहीत म्हणे, कारण तुम्ही 10-20 मिनटं जी काही आम्हाला सगळं विसरायला लावता. मला असं वाटलं की मी 10-20 मिनटं जर विसरत असेल तर मी ती ड्युरेशन एक्सटेंड का नाही करू शकत. मी एक तास जर मी विसरत असेल तुमचे 6-3 स्किट्स बघताना, तर मी असंच अजून का नाही करू शकत. मग मी तुमचं अजून बघतो, मी तशी माझी दुःख विसरतो. तर माझ्या मते आपण जे काही काम करतोय, जे काही निष्ठेने काम करतोय, एकत्र येऊन काम करतोय, ते लोकांपर्यंत परफेक्ट पोहोचतंय. आणि ह्याचा एक वेगळा आनंद आहे की आपण ह्या लेवलला सुद्धा आपण लोक आपल्याला घेत आहेत सिरियसली. तर त्यामुळे ही फार मोठी गोष्ट आहे. आणि ह्याच सगळ्या टीमचा इट इज अ टीमवर्क. प्रत्येक माणसाचं म्हणजे बॅकस्टेजपासून ते क्रिएटिव्ह टीमपासून ते आपल्या सगळ्या लोकांचा त्यात हात आहे. तर सगळ्यांसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवू. सुपर.